विद्यार्थी मित्रांनो, माहोल तुम्हाला माहिती आहे, माहोल जर असेल तर आपण काही करू शकतो. तुम्हाला मी काल अनअकॅडमीमध्ये स्टोरीसुद्धा सांगितली. बरं, विराट कोहली किंग कोहली का बनला? बरोबर, कारण की त्याला माहोल भेटला, विनिंग एन्व्हायरमेंट भेटला. बरोबर, विराट कोहली जर विद्यार्थी मित्रांनो कुठे असता, केनियाच्या टीममध्ये असतात, तो कधीच किंग कोहली बनला असता. बरोबर, मी तुम्हाला सांगितलं की जो माहोल असतो, जो विनिंग एन्व्हायरमेंट असतो, त्याच्यावर डिपेंड करतं की आपण कशा पद्धतीने काय करू, एक तर टॉपमध्ये जाऊ किंवा खाली. बरोबर, विद्यार्थी मित्रांनो असं नाही की ज्या केनिया टीम आहे याच्यामध्ये चांगले प्लेयर नाही आहेत, चांगले प्लेयर आहेत, ते सुद्धा चांगले प्लेयर आहेत. बरोबर, पण विद्यार्थी मित्रांना विनिंग झोनचा, माहोलचा, एन्व्हायरमेंटचा तिथे मिळालाच नाही. तुम्ही सुद्धा अभ्यास करताना जेव्हा तुम्ही फिजिकल क्लासमध्ये बघता तेव्हा आपली शिकण्याची जी इंटेन्सिटी असते ती खूप जास्त असते. बरोबर, पण या ऑनलाईनमध्ये बरोबर आज किती लोक आहात, बरोबर काल किती लोक असतात, बरोबर म्हणजे ती इंटेन्सिटी आपल्याला मिळत नाही, तो माहोल आपल्याला मिळतो. बरोबर, ते मित्रांनो, तो जर माहोल बनवायचा असेल ना तुम्हाला अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर, अदरवाईज तो विनिंग झोन तुमच्यासाठी क्रिएट होणार नाही आणि जे स्वप्न बघितले तुम्ही, जे स्वतःचे स्वप्न बघितल्या, ज्या उघड्या डोळ्यांनी जे स्वप्न बघितल्या त्या स्वप्नाला तुम्ही परिपूर्ण करू शकणार. म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तो माहोल क्रिएट करा. मग आता बाकीचे लोक यायचे आहेत तर मग स्टोरी सांगू देतो मी, स्टोरी सांगू का रे? बाकीचे लोक तोपर्यंत घेऊन जातात, मग आपण पुढे शिकू. ठीक आहे, स्टोरी आहे महाभारतामध्ये. सगळ्यांना महाभारत माहीत असेल किंवा ती स्टोरी ऐकलेली असेल. मयूर होता काल मयूर होता. बरोबर, मयूरला मी सांगितलं काल कोण लोक. हां, मयूर आपण ती सांगू म्हणजे अजून जास्त इफेक्टिव्हली ती सांगू. ठीक आहे, विद्यार्थी मित्रांनो महाभारत तुम्ही ऐकलं असेल. महाभारतामधली एक स्टोरी सांगतो की तिथे माहोल क्रिएट झाला आणि जी हारलेली बाजू कोण जिंकले? पांडव जिंकले. माहोल क्रिएट झाला आणि हारलेली बाजू कोण जिंकले? पांडव. बरोबर, तुम्हाला माहिती असेल की पांडव आणि कौरव या दोघांमध्ये ही जागा कोणाची, देश कोणाचा, हे भारतवर्ष कोणाचा, बरोबर, हे इंद्रप्रस्थ कोणाचा. ठीक आहे, कौरव पण कमी होते. बरोबर, आणि पांडव पण कमी होते. बरोबर, एकाच गुरुकुल शिष्या घेतली आहे. बरोबर, इकडे देव आहे, इकडे सुद्धा देवाचे सूत्र असं म्हणू शकतो. बरोबर, आणि कौरव सुद्धा बघा देवासोबत लढून राहिले, म्हणजे हे सुद्धा म्हणजे घरचे म्हणजे काय आपल्याकडे नॉर्मल माणसं नसेल. बरोबर, हे सुद्धा खतरनाक असेल. बरोबर, तुम्हाला एक इन्सिडेंट सांगतो. अभिमन्यू नाव ऐकलं असेल तुम्ही, अर्जुनचा पुत्र अभिमन्यू. अभिमन्यू जेव्हा पोटामध्ये असतो ना, आईच्या पोटामध्ये असतो, तेव्हा अर्जुनाचा मुलगा आहे ना, अर्जुन त्याच्या पत्नीला स्टोरी सांगत असतो की चक्रव्यूहमध्ये कसं जायचं. बरोबर, चक्रव्यूहमध्ये त्याची इन्फॉर्मेशन त्याच्या पत्नीला देत असतो. तर सांगता त्याची पत्नी झोपून जातो आणि अभिमन्यू पण झोपून जातो. बरोबर, तर अभिमन्यूला एवढंच माहिती असतं की चक्रव्यूहमध्ये जायचं कसं, पण चक्रव्यूहमधून बाहेर कसं पडायचं याचं शिक्षण झालं नाही. बरोबर, विद्यार्थी मित्रांनो अशी जी कंडिशन असतं की यावेळेस पांडव वेगवेगळे युद्ध करून राहिले असतात. सगळे पांडव वेगवेगळे युद्ध करून राहिले. बरोबर, पण आता लढाईसाठी जायचं आहे कोणासाठी, आणि तेव्हा ती अत्यंत गरज होतं. ते म्हणजे एक चक्रव्यूह तोडायचं अत्यंत इम्पॉर्टंट होतं. ते जर नाही तोडलं तरीही पांडवांना हार पत्करावा लागली असती. म्हणून अभिमन्यू ठीक आहे, मला माहिती आहे, मी जातो, ही युद्ध आहे, ही महायुद्ध आहे, मी जातो. बरोबर, आणि तो बरोबर. आणि तुम्हाला एक स्टेटमेंट बोलतोय, जो व्यक्ती मनाने हारतो तो कधीही जिंकत नाही. बरोबर, आणि जो व्यक्ती मनाने जिंकतो आणि युद्धभूमीमध्ये हारतो या वर्षी तूच निघणार नाही, पण 100% पुढल्या वर्षी पोहोचतो. बरोबर, म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मनातून कधी हारू नका. अभिमन्यू म्हटलं बरं बाहेर पडतायत ना चक्रमधून, मी काय जाऊ मेलो गेलो तर, पण तो मनाने हारला, तो युद्धभूमीमध्ये आला. म्हणून आज अजरामर झाला. बरोबर, विद्यार्थी मित्रांनो तेच तुमची स्वप्न साधायचं. मनाने तुम्ही कधी हरायला नको, फक्त मनाने जिंकायला असायला पाहिजे. आणि युद्धभूमीमध्ये जर हारला तुम्ही आजरामर. बरोबर, शिला त्याला पकडलं चक्रव्यूहमध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे कौरव, द्रोण, त्यांचा मुलगा कर्ण, सगळ्यांनी पकडला आणि सगळ्यांनी मारलं. अभिमन्यूला मार. बरोबर, अभिमन्यूला मारलं विद्यार्थी तिथे जयद्रथ पण होता. एका लहान मुलाला एका युद्धाला काहीच प्रॉब्लेम मिळाला. अर्जुन इकडलं युद्ध संपून आला इथे.
या चक्रव्यूहामध्ये बघितलं की आपला मुलगा मेला. अर्जुन दिला नाही, अर्जुन काहीच म्हणे नाही, ठीक आहे बघितलं. अर्जुनला खुशी झाली की माझा मुलगा युद्धामध्ये मेला. म्हणजे माझा मुलगा काय आहे, विद्यार्थी मित्रांनो, महायुद्ध आहे. की एका योद्ध्याला मारण्यासाठी कौरवांची जी 100 म्हणून अशा सगळ्या लोकांना येऊन माझ्या मुलाला मारला. म्हणजे माझा मुलगा जो युद्धभूमीमध्ये मेला आहे तो विकाट नव्हता, म्हणजे काय मित्र नव्हता, किंवा तो एक महायोद्धा होता. बरोबर, खुश राहतो माझा मुलगा मेला, चालेल मला काही प्रॉब्लेम. पण एका गोष्टीमध्ये त्याला दुःख असं झालं की हा जो मेला होता, हा मेल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जो जयद्रथ होता, या जयद्रथी मेल्यानंतर अभिमन्यूला मारला, लातानी मारला. लातानी मेल्यानंतर, म्हणजे एक व्यक्ती म्हणून आहे आणि त्या मेलेल्या व्यक्तीला कोणी मारलं, या जयद्रथ. म्हणून त्या अर्जुनाचा दिमाग खराब झाला. जसं तुमचा दिमाग खराब, तुमच्या घरी आता पाहुणे असेल ना, कोरोना आला, सगळ्यांचा दिमाग खराब आहे. पाहुणे आले विचारतात काय चालू आहे, बरोबर, तुम्ही सांगता सर डिप्रेशन चालू आहे, डिप्रेशन चालू आहे, बरोबर. म्हणजे ते किती वर्ष लागेल, खूप कठीण असतं. तुम्हाला काय करायचं, कठीण आहे काय, बरोबर. माझं युद्ध मी माझा प्रश्न आहे, बरोबर. तेव्हा तुमचा दिमाग आणि विद्यार्थी या कंडिशनला अर्जुनचा एवढा दिमाग खराब झाला, त्याने डायरेक्ट हातामध्ये पाणी घेतलं आणि प्रतिज्ञा घेतली की मी उद्याच्या सायंकाळपर्यंत एक तर मी जिवंत राहील किंवा तो जेल जाईल, एक तर मी राहील किंवा तो, बरोबर. ती प्रतिज्ञा अशी होती की जर मी उद्याच्या संध्याकाळपर्यंत या जयद्रथला मारलं नाही तर उद्या संध्याकाळला मी अग्नी घेऊन येईल. मी काय घेणार, अग्नी. म्हणजे मी स्वतःच मृत्यूच्या दारामध्ये चालणार, बरोबर. याच्यामध्ये 2 कंडिशन आल्या. एक, पांडवांना खुशी झाली, पांडवांना दुःखी झाली, आणि कौरवांना खुशी झाली. तुम्ही म्हणायचं का, अरे पांडव दुःखी झाले, सगळ्यात योद्धा म्हणजे आपला अर्जुन जर गेला तर पांडव नतमस्तक झाले, बरोबर. आणि विद्यार्थी मित्रांनो, अर्जुन जर जिंकला किंवा जिवंत राहिला विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण महाभारत जिंकू शकतो, बरोबर. तुम्हाला माहित आहे गांडीवर येत आहे, बरोबर. पांडवांना दुःख यासाठी दिलं, अरे आपला जाणार आहे, आपला जाणार आहे. जर आपण या जयद्रथला पकडलं नाही तेव्हा मरेल. आणि कौरवांना काय वाटलं की चला आपण एक दिवस जर काय जयद्रथला थांबवलं की लपून ठेवलं तर विद्यार्थी मित्रांनो का होणार, ते पांडव मारले जातील, बरोबर. आणि हेच तुमच्या या परिस्थितीमध्ये कोरोनाने सुद्धा तुम्हाला सांगून दिलेलं आहे की जर तुम्ही तुमच्या मताशी ठाम असेल तर तुमचे स्वप्न तुम्हाला मिळतात, बरोबर. जरी आयोगाने आपली एक्झाम पोस्टपोन केलेली आहे पण आपले स्वप्न पोस्टपोन केलेले नाही, बरं. स्वतःचे स्वप्न स्वतःच्या हाताने मारणे यापेक्षा जगामध्ये कोणतीही वाईट गोष्ट नाही, बरं. स्वतःचे स्वप्न स्वतःच्या हाताने मारणे यापेक्षा जगामध्ये कोणतीही वाईट गोष्ट, बरोबर. कौरव खुश, पांडव दुःखी, बरोबर. मग काय केलं, या कौरवांनी प्लॅन बनवला, ठीक आहे आपण या जयद्रथला लपून ठेवू. जयद्रथला काय करू, लपून एक दिवस. आणि काय झालं, जर लपून ठेवलं तर रात्रीला काय होईल, कोणाला जाऊ, आपण अर्जुनकडे जाऊ, त्याला म्हणू मर तू, त्याला मर. सेम कंडिशन. दिवस संपला, रात्र संपली, दुसरा दिवस सकाळी गेला, युद्धाचा टाईम चालू झाला. युद्धाचा टाईम चालू झाला. पांडव, अर्जुन आणि कृष्ण बयाडासाठी फिरून झाले, पाहून राहिले. जयद्रथ पूर्ण कुरुक्षेत्र छळून मारलं. पण विद्यार्थी मित्रांना कौरव सुद्धा खतरनाक होते, शातीर होते, बरोबर. आम्हा शत्रू त्यांच्याकडनं होतं, तर त्यांनी लपवलं, बरोबर. दुपार झाली, शोधून आले, मिळालेच नाही. 4 वाजले, 5 वाजले, मिळालेच नाही, बरोबर. आणि आता सगळं संपलं. उरलं कोण, अर्जुन पांडव आणि कृष्ण. हिल पण झाले, सगळे संपलं ना, रात्र होऊन आली आहे, बरोबर. तर अर्जुनने आपला गांडी खाली टाकला आणि कृष्णाला काय म्हणतो माहिती का, भाऊ आता काय करू, सगळं संपलं ना, तू काहीतरी सांग आता. जर तू सांगणार नाही तर आपलं काय म्हणतो, आपण हारू. म्हणजे धर्माचा नाश होणार, सत्याचा नाश होणार आहे आणि असत्याचा विजय होणार आहे, अधर्मांचा विजय होणार आहे. मला साथ करा, ठीक आहे. टेन्शन घेऊ नको, मी म्हणतो ठीक आहे. तो काय म्हणते, थांब एक मिनिट, मी काहीच करत नाही, मी माहोल क्रिएट करतो. काय करतो म्हणते, मी माहोल क्रिएट करतो, बरोबर. डायरेक्ट ढगाला आवाहन करते, ठीक आहे. म्हणते सध्या तू या सूर्याच्या पुढे ये. ढगाला आवाहन करते आणि सूर्याच्या पुढे येते. आणि विद्यार्थी मित्रांनो, ढग सूर्याच्या पुढे येतात आणि अंधार जबरदस्त खुशीचं वातावरण म्हणते कौरवांकडे. खुशीचं वातावरण म्हणजे कौरवांकडे. आता कौरव काय म्हणते माहिती का, सरळ बाहेर येतात, जयद्रथला बाहेर करतात आणि डायरेक्ट कुरुक्षेत्रामध्ये आणतात. या आम्ही आणला
आणि तुम्ही हारले. हा जो आहे ना तो कौरव असतात ते शिवा देतात तुम्हाला अर्जुनाला श्रीकृष्णाला शिवा देतात. काय म्हणते तुम्ही असे होतात पा म्हणते मी जिंकलो म्हणजे बरं म्हणते तू आता हे घे म्हणते आगीची काढ लावतो म्हणते आणि मर म्हणते. बरोबर. विद्यार्थी मित्रांनो आगीची काडी लावायला तयार असतो कोण? कौरव. पण तिथे काय करतं पुन्हा कृष्ण माहोल बनवायचा ना माहोल. बरोबर. कृष्ण म्हणतो माहोल क्रिएट करा. कृष्ण काय करतं पुन्हा ढगाला आवाहन करतो आणि पुन्हा म्हणतो आता तू पहिले आला होता आता पुन्हा बाहेर. विद्यार्थी मित्रांनो माहोल क्रिएट झाला. ढग बाजूला गेले. सूर्याचा प्रकाश लख्ख प्रकाश तिथे पडला कुरुक्षेत्रावर. पडल्यानंतर डायरेक्ट अर्जुनला सांगतो अरे बाबा गांडी उचल लाव मार. बरोबर. विद्यार्थी मित्रांनो सेम ऐकतो कोण? अर्जुन. मग तुम्ही इथे सगळ्यांना ऐकलंय की तुम्ही जिंकलं कोण? कोणी मारलं याला? कोणी मारलं? अर्जुनाला मारलं. अर्जुनाने मारला जनरल. बरोबर. विद्यार्थी मित्रांनो नाही नाही कोणी मारलं? कृष्णाने मारलं. कोणी मारलं? कृष्णाने. का? की माहोल. बरोबर. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे जर माहोल असेल ना तुमच्याकडे जर माहोल क्रिएट झाला की तुम्ही जर तुम्हाला जिंकायचं आहे तो माहोल क्रिएट करणारा कोणता? कृष्ण. अर्जुनाने मारला. कोणी मारला? कृष्णाने मारला. आणि विद्यार्थी मित्रांनो तो माहोल तुम्हाला क्रिएट करावा तुमच्या घरी म्हणा तुमच्या मनामध्ये म्हणा तुमच्या बुद्धीमध्ये म्हणा. ठीक आहे. आणि अभ्यास करण्याच्या प्रक्रियेमध्ये म्हणा. जर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही तो माहोल क्रिएट करू शकलात ना तुमचे स्वप्न तुमच्यापासून कुणीही दूर येऊ शकत नाही. अख्खं स्वतः देव जरी पृथ्वीवर आलेत ना तरी सुद्धा तुमचे स्वप्न तुमच्यापासून कुणीही दूर नेऊ शकणार नाही. म्हणून विद्यार्थी सगळ्यात महत्त्वाचं आहे माहोल क्रिएट एन्व्हायरमेंट. बरोबर. आणि तेही लुझिंग वाला नाही बरं विनिंग वाला एन्व्हायरमेंट. आणि ते म्हणून विद्यार्थी मित्रांनो कृष्णाने आणि लोक म्हणतात अर्जुनाने. अरे दिलं होतं अर्जुन हारले होते नतमस्तक झाले होते टाकून दिलं होतं. बरोबर. म्हणून मी तुमच्या सगळ्यांना सांगतो माहोल बनवू. ठीक आहे. चला खूप लोक आहे आपण चला आता आपण कंटिन्यू करू. ठीक आहे. आपण विधानसभा 14 विधानसभा. बरोबर. त्यामध्ये मी खूप काही तुम्हाला सांगितलं होतं. आता मी तुम्हाला काही फॅक्चुअल गोष्टी लिहून देतो तुम्ही लिहून घ्यायला होतं. सर्वात जास्त मतांनी जिंकणारा उमेदवार कोण सांगा? सर्वात जास्त मतांनी जिंकणारा उमेदवार कोण? आणि सगळ्यात कमी मतांनी जिंकणारा उमेदवार सांगा मला. माहिती आहे का तुम्हाला? सांगा. मोना मयूर अजित पवार. व्हेरी गुड. हा मोना सकाळी नाही का आपण सकाळी याने हेच चालू केलं होतं. विधानसभा निवडणूक चालू केली आपण आणि सोबत आपण काय घेतलं होतं की काही 2-3 फॅक्चुअल गोष्टी घेतल्या. ठीक आहे. अजित पवार सगळ्यात मोठा मतांनी जिंकणारा सदस्य कोण आहे? अजित पवार. आणि सगळ्यात कमी मतांनी जिंकणारा कोण आहे? दिलीप लांडे. दिलीप लांडे. आणि सगळ्यात जास्त म्हणजे दादा अजितदादा पवार. ठीक आहे. तुम्ही म्हणणार सर याच्यामध्ये किती मतांनी जिंकला हा जरी प्रश्न येणार नाही पण तुम्हाला जर समजायचं असेल तर सगळ्यात कमी आहे 409 मतांनी जिंकला दिलीप लांडे. तुम्ही म्हणाल सर मला अजितदादा पवारचं पण द्या. तो पण डाटा आपल्याकडे आहे. तरी 16-52 इतक्या मतांनी कोण जिंकलेत? अजितदादा पवार जिंकल्यात. आणि सगळ्यात कमी मतांनी जिंकणारे कोण आहे? नेक्स्ट सगळ्यात तरुण उमेदवार सीएमचा मुलगा आदित्य ठाकरे. तरुण आदित्य. तुम्हाला माहिती आहे तुम्ही प्रश्न घेऊ शकता की आदित्य ठाकरेकडे कोणत्या मंत्रालय आहे हे सगळे तुम्हाला प्रश्न घेऊ शकता. आणि सगळ्यात वयस्कर कोण असेल मग? सगळ्यात वयस्कर किती आहे सांगा मला. वयस्कर किती आहे? वयस्कर आहे हरिभाऊ बागडे. हरिभाऊ बागडे. बरोबर. आणि विद्यार्थी मित्रांनो यांचं वय 79. यांचं होतं तुम्हाला 79 आणि 70 या 29 आणि 75. म्हणजे आपल्याला 4 गोष्टी फॅक्चर माहिती होतात. सर्वात जास्त मत अजितदादा पवार. सगळ्यात कमी होत दिलीप लांडे. तरुण आदित्य ठाकरे आणि हरिभाऊ
बागडे सगळ्यात वयस्कर. बरोबर. अच्छा, मगाशी मी सांगितलं तुम्हाला क्षेत्रफळानुसार सगळ्यात मोठा आणि सगळ्यात लहान सुद्धा झाली. बरोबर. मतदारसंघ. बरोबर. मग आपण बघितलं होतं मतदारसंघ लोकसंख्येनुसार कोणता लहान आणि कोणता मोठा. मी तुम्हाला मगाशीच एक्सप्लेन केलं. बरोबर. आणि विद्यार्थ्यांनी हे चारही धडा तुम्ही लिहून ठेवा, कारण या वर्षी तुम्हाला 100% प्रश्न येऊ शकतो. मग मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की या 14 विधानसभा निवडणुकीमध्ये 2 हंगामी सभापती निवडले. बरोबर. हंगामी सभापती, एक बीजेपीचा पहिला आणि नंतर विद्यार्थी दुसरा नाना पटोले. बरोबर. जेव्हा एनसीपीचं सरकार स्थापन झालं, बरोबर, हे आपण सगळं बघितलं. मला सांगा कोणत्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मतदान झालं? 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 व्हेरी गुड दिलीप. सांगा मला, कोणत्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मतदान झालं माहितीये का? व्हेरी. सगळ्यात जास्त झालं कोल्हापूर. सगळ्यात जास्त मतदान कोणत्या जिल्ह्यामध्ये झालं? कोल्हापूर. आणि सगळ्यात कमी झालं ठाणे. ज्या तुम्हाला हे बघा 2014 जे इलेक्शन झालं होतं ना, 13वी विधानसभा निवडणूक, त्या वर्षी प्रिलिम्समध्ये डायरेक्टली 2 क्वेश्चन होते आणि मेन्समध्ये डायरेक्टली 5 क्वेश्चन होते. बरोबर. म्हणून मी तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, हा जो डाटा आपण लिहितोय किंवा शिकतोय ना, हा अत्यंत आपल्या परीक्षेदृष्टी खूपच इम्पॉर्टंट. सगळ्यात जास्त मतदान होणारा जिल्हा म्हणजे कोल्हापूर आणि सगळ्यात कमी मतदान होणारा जिल्हा म्हणजे बरं. मग तुम्हाला जर याच्यातला सेपरेटली प्रश्न विचारला की कोणत्या मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त मतदान झालं, कोणत्या मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त मतदान झालं, ते होता विद्यार्थी मित्रांनो करवीर. तो कोणता विद्यार्थी मित्रांनो? करवीर. करवीर मतदारसंघ. आणि जर कमी विचारलं मतदान कोणत्या मतदारसंघामध्ये झालं, कुलाबा. मतदारसंघ. कुलाबा कळवण. कुलाबा मतदारसंघ. म्हणजे तुम्हाला जिल्हा विचारला तर कोल्हापूर जिल्हा विचारला कमीमध्ये ठाणे, आणि जर सेपरेटली मतदारसंघ विचारला तर करवीर मतदारसंघ, आणि सगळ्यात कमी विचारलं कुलाबा मतदारसंघ. ठीक आहे. हे सगळे फॅक्च्युअल पॉईंट्स आहेत, पण तुम्ही जर शोधायला गेले तुम्हाला कुठे मिळणार नाही, म्हणून मी म्हटलं चला हे आपण सगळ्यांना सांगू. ठीक आहे. कोल्हापूर सगळ्यात जास्त मतदान होणारा जिल्हा, ठाणे सगळ्यात कमी मतदान होणारा जिल्हा. मग कोणत्या मतदारसंघामध्ये जास्त झालं? करवीर मतदारसंघामध्ये. आणि सगळ्यात कमी झालं कुलाबा. बरोबर. आणि जे सध्याचे सीएम आहेत हे ठाकरे फॅमिलीचे पहिले सीएम आहेत. सध्याचे जे पीएम आहेत ना, हे ठाकरे फॅमिलीचे पहिले सीएम आहेत. बरोबर. आणि शिवसेनेची विद्यार्थी मित्रांनो किती आहे? शिवसेनेची किती आहे? 7वे आहे, 8वे आहे की 9वे आहे? सांगा मला. सांगा कोणतं आहे? एरिया वाईज मतदारसंघ ना, हा आपला हा अहेरी गडचिरोली. सांगा मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या महाराष्ट्राचे जे शिवसेनेचे किती मुख्यमंत्री आहे? पहिले आहे, दुसरे आहे की तिसरे आहे? शिवसेना. अगदी बरोबर. व्हेरी गुड. शिवसेनेचे किती आहे? तिसरे. शिवसेनेचे मुख्यमंत्री किती आहे? तिसरे. आणि ठाकरे फॅमिलीची किती आहे? मग या ज्या सीएमनी विद्यार्थी, या सीएमनी काही पुस्तक लिहिले का? अगदी बरोबर. पहावा विठ्ठल. डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो की या तुमच्या उद्धव ठाकरेंनी, या सीएमनी, महाराष्ट्राच्या सीएमनी कोणते पुस्तक लिहिले आहे? दुसरं महाराष्ट्र देशा. ही 2 पुस्तक त्यांनी लिहिली. पहावा विठ्ठल आणि महाराष्ट्र देश. पहावा विठ्ठल आणि महाराष्ट्र देश हे तुमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लिहिलेले. बरोबर. व्यक्ती म्हणून विद्यार्थी मित्रांनो किती आहे? 19वे आहे का?
आणि ट म्हणून 29 वेळा. बरोबर का? सांगा मला. किती लोकांना वाटतं बरोबर आहे का? व्हेरी गुड. पुन्हा अगदी बरोबर. व्हेरी गुड. व्यक्ती म्हणून किती वेळ आहे? 19 वेळ. आणि ट म्हणून कालावधी म्हणून किती आहे? 29 वेळ. बरोबर. आणि तुम्हाला माहिती आहे काही वेळा शरद पवार 3-4 मुख्यमंत्री आले, वसंतराव नाईक सुद्धा 3-4 मुख्यमंत्री आले. ट म्हणून जर घेतलं किती आहे? 29 वेळ. आणि जर व्यक्ती म्हणून जर घेतलं किती आहे? 29 वेळ. ही आहे पुढील पुस्तकीय 6वा मित्र आणि महाराष्ट्र. बरोबर. माझा विचार प्रश्न. कोणत्याही गृहाचे सदस्य नसताना बनलेले मुख्यमंत्री. सांगा मला. कोणत्याही गृहाचे सदस्य नसताना बनलेले मुख्यमंत्री. सांगा मला. कोणत्याही गृहाचे सदस्य नसताना. व्हेरी गुड. कोणत्याही गृहाचे सदस्य नसताना बनलेले. सांगा मला. किती आहे? 7वे आहे की 8वे आहे? सांगा मला. व्हेरी गुड. किती आहे? 8वे. म्हणजे विद्यार्थी तुम्हाला हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो की मुख्यमंत्री जे उद्धव ठाकरे आहेत हे 8वे मुख्यमंत्री असे आहेत की त्यांनी कोणत्याही गृहाचे सदस्य होते. इंग्लिश लिहितो नॉट अ मेंबर ऑफ बोथ दी हाऊसेस. बरोबर. म्हणजे ते 8वे मुख्यमंत्री ठरले की ते लोक विधानसभेचे सदस्य नव्हते आणि विधान परिषदेचे सुद्धा सदस्य नव्हते. फॉर एक्झाम्पल विधानसभेचे सदस्य मुख्यमंत्री बनल्यानंतर बनले, नंतर विधान परिषदेचे सदस्य. बरोबर. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये हे 8वे मुख्यमंत्री ठरले की त्यांनी विधानसभेचे पण सदस्य नसताना किंवा विधान परिषदेचे सदस्य नसताना सुद्धा मुख्यमंत्र्यांची शपथ घेणे हे 8वे ठरले. बरोबर. तर तुम्हाला प्रश्न पडतो सर असं होऊ शकतं का? हो, अगदी बरोबर. गव्हर्नर करतो अधिकार आहे. जर एखाद्या पक्षाने म्हटलं की मी बहुमत सिद्ध करू शकतो विधानमंत्री गव्हर्नरला त्याला राज्यपालाला शक्ती द्यावी लागते. आणि हे आपल्या फडणवीसांनी केली. फडणवीसांनी केल्यानंतर त्यांना तुम्हाला माहिती आहे की मेजॉरिटी लॉस झाली. मग आपण गेलो काँग्रेसकडे, शिवसेनाकडे आणि NCPकडे. मग शिवसेनेने काय म्हटलं ठीक आहे मी करू शकतो, मी मेजॉरिटी सिद्ध करू शकतो आणि त्यावेळी त्यांनी मेजॉरिटी सिद्ध केली. पण जेव्हापासून निवडून आले बरोबर. निवडून आल्यानंतर मुख्यमंत्री बनल्यापासून म्हणजे CM बनल्यापासून 6 महिन्याच्या विदिन 6 मंथच्या त्यांना 2 पैकी एका हाऊसमध्ये सदस्यत्व सिद्ध करावं लागेल. म्हणजे काय मिळणार त्यांना? आता हाऊसचं सदस्यत्व मिळणार विदिन 6 ती त्यांनी केलं. म्हणून ते मुख्यमंत्री आहेत. जर या 6 महिन्यामध्ये नसतं केलं तर पुन्हा काय झालं असतं? त्या विधानसभेला विसर्जित केलं असतं. विसर्जित म्हणजे मंत्रिमंडळाला विसर्जित केलं असतं आणि दुसऱ्या एखाद्या पक्षाला पुन्हा आपण स्थान दिलं असतं. बरोबर. इथपर्यंत क्लिअर झालं? सगळ्या फॅक्च्युअल लिहून घेता तुम्ही. सांगा रे मला. रजत, मयूर, मोना, सागर, वृषाली, विशाखा. क्लिअर झालं? व्हेरी गुड. तुम्ही हे सगळं लिहून घ्या कारण की हे सगळं डाटा तुम्हाला कुठेही मिळणार नाही आहे. बरोबर. आता सांगा सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री असलेले महाराष्ट्राचे CM कोण? सगळ्यात जास्त कालावधीपर्यंत मुख्यमंत्री असलेले महाराष्ट्र CM आणि सर्वाधिक वेळा टर्मनुसार मुख्यमंत्री राहिलेले तुमच्या महाराष्ट्र CM. सांगा मला. सांगा विद्यार्थी तुम्हाला सिंपल प्रश्न विचारतात. सर्वाधिक काळ जास्त काळ मुख्यमंत्री राहणारे CM कोण किंवा व्यक्ती कोण? आणि सर्वाधिक वेळा कोण आहे? सांगा मला. नाही माहिती? कोण आहे? जास्त काळ वसंतराव. बरोबर. आणि वेळा शरद पवार. शरद पवार आणि वसंतराव. तुम्हाला आहे प्रश्न. व्हेरी गुड. वसंतराव पवार आणि शरद पवार. पण मला सांगा विद्यार्थी माझा तुम्हाला अजून एक प्रश्न आहे. सगळ्यात कमी वेळासाठी राहिलेले मुख्यमंत्री कोणते? सगळ्यात कमी वेळासाठी राहिलेले मुख्यमंत्री कोण? सगळ्यात कमी देवेंद्र फडणवीस. अगदी बरोबर. देवेंद्र फडणवीस. सगळ्यात तरुण मुख्यमंत्री कोण आहे? कोण होते?
सगळ्यात तरुण मुख्यमंत्री कोण होते? कोण साहेब? शरद पवार. कोण होते सगळ्यात तरुण? शरद पवार. कोण आहे? शरद पवार. ठीक आहे. मग मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री राहणारे व्यक्ती कोण? सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री राहणारे व्यक्ती कोण? सांगू शकता आम्हाला? त्यांचेच लहान भाऊ, शरद पवारांचेच लहान भाऊ, म्हणजे त्याचं नाव काय? अजितदादा पवार. अजित पवार. आणि तुम्ही विचारला किती वेळा? 4 वेळा. शरद पवार किती वेळा झाले? 4 वेळा. क्रमानुसार 4. बरोबर. अजितदादा सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री राहणारे व्यक्ती कोण? अजितदादा पवार. 4. बरोबर. ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला फॅक्च्युअल आहे, ते तुम्हाला सगळं लक्षात ठेवावं लागेल. आणि विद्यार्थी मित्रांनो, जसं मी सांगितलं तशा पद्धतीने ठेवा आणि याच्यामध्ये तुम्ही तुमचे मार्क्स बनवून. आता आपण कन्सेप्च्युअल पोर्शनकडे जाऊ. फॅक्च्युअल पोर्शन होतं, हे फॅक्च्युअल पोर्शन तुम्हाला समजलं असं मला वाटतं. आता तुम्हाला कन्सेप्च्युअल पोर्शनकडे घेऊन जा. काल आपण शिकलो, त्या दिवशी आपण शिकलो की विधान परिषद शिकलो. आज सकाळी आपण विधान परिषद घटन कसं होतं ते सुद्धा शिकलो. बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो, मग दोन्ही सेम आहेत का? जसं युनियनमध्ये पार्लिमेंट, तसंच स्टेटमध्ये काय? स्टेट लेजिस्लेचर. बरं. मग तुम्हाला माहित आहे युनियनमध्ये संसद 3 व्यक्ती म्हणून किंवा 3 हाऊसेस म्हणून फॉर्म होतो. पार्लिमेंट प्लस लोकसभा, पार्लिमेंट म्हणजे राष्ट्रपती, प्रेसिडेंट. ठीक आहे. स्टेटमध्ये कोण फॉर्म होणार? स्टेटमध्ये होणार गव्हर्नर, विधानसभा आणि विधान. स्टेटमध्ये 3 मिळून आणि पार्लिमेंटमध्ये सेंट्रलमध्ये या 3. बरोबर. मग तुम्हाला सांगितलं की प्रेसिडेंट हा पार्ट असतो पण मेंबर नसतो. बरोबर. मेंबर नसतो. सेम कुठे हा पार्ट असतो पण बरोबर. मग मी तुम्हाला एक्सप्रेशन पण दिलं, मेंबर का नसतो आणि पार्ट असतो. बरोबर. मग विचार करा, तुम्हाला माहिती आहे इथे पार्ट का म्हणतो की लोकसभा राज्यसभेमधून जे विधेयक येतात राष्ट्रपतीच्या सिग्नेचर शिवाय तो ऍक्ट होऊ शकतो. सेम कुठे आहे? विधानसभा आणि विधान परिषद मधून निघणाऱ्या विधेयकांवर जर गव्हर्नरची सिग्नेचर मिळाली नाही तर त्याला आपण ऍक्ट करतो. मग तुम्हाला माहित आहे याच्यामध्ये एक्सेप्शन सुद्धा आहे. आता ते एक्सेप्शन मी तुम्हाला शिकवतो, म्हणजे हा चॅप्टर आपला संपून जाईल. बरोबर. गव्हर्नर राज्याचे कोणतेही विधेयक विधानसभेमधून पास झाले, विधान परिषदेमधून पास झाले, गव्हर्नर. तर गव्हर्नरकडे खालीलपैकी कोणत्या ऍक्टिव्हिटीज आहेत मी लिहितो. बिलला पास करणे, सेकंड बिलला रिजेक्ट करणे, थर्ड पुन्हा हाऊसकडे पाठवणे विचार विनिमयासाठी, फोर्थ विथहोल्ड करणे म्हणजे सुधारणा करणे, आणि 5वं प्रेसिडेंटकडे पाठवणे. बरोबर का? प्रेसिडेंटकडे पाठवणे. बरोबर का चूक? सांगा मला. की राष्ट्रपतीकडे गव्हर्नरकडे 5 अधिकार असतात एखाद्या विधेयकासाठी. बिलला पास करणे, बिलला रिजेक्ट करणे, बिलला वापस पुण्यासाठी पाठवणे, चौथं विथहोल्ड म्हणजे सुधारणा करणे, आणि चौथं म्हणजे 5वं म्हणजे प्रेसिडेंटकडे पाठवणे. बरोबर. व्हेरी बरोबर. पाठवलं कोणाकडे पाठवलं? प्रेसिडेंटकडे पण पाठवू शकतो, विथहोल्ड पण, कन्सिडर पण, आपण त्याला म्हणतो करणं, रिजेक्ट पण आणि पास पर्यंत लक्षात. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की राज्यपालांवर मंत्रिमंडळाचा सल्ला बंधनकारक आहे. राज्यपालांवर मंत्रिमंडळाचा सल्ला बंधनकारक आहे. राज्यपालांवर मंत्रिमंडळाचा सल्ला बंधनकारक आहे का? नाही. अगदी बरोबर. ऍब्सोल्युटली बरोबर. पण कोणती घटना दुसरी आहे? 42nd अमेंडमेंट. 42nd अमेंडमेंट 42वी घटना.
या 42व्या घटनादुरुस्ती विधेयक मित्रांनो राष्ट्रपतीवर म्हणजे कोणावर प्रेसिडेंटवर काय ठेवलं बंधनकारक ठेवलं म्हणजे बाइंडिंग ठेवलं की भाऊ तुला काउन्सिल ऑफ मिनिस्टरने जे निर्णय दिले आहेत तुला ते ऐकायचे जाते म्हणजे बंधनकारक कंपल्सरी ठेवलं कधी 42वी घटनादुरुस्ती 42 पण गव्हर्नरवर म्हणजे राज्यपालांवर त्याच घटनादुरुस्तीने ते बंधनकारक ठेवलं नाही बाइंडिंग ठेवलं नाही कंपल्सरी ठेवलं हा मुद्दा क्लिअर झाला की 42व्या घटनादुरुस्तीने राष्ट्रपतीला सांगितलं विद्यार्थी मित्रांनो की तुझ्यावर बाइंडिंग असेल काउन्सिल ऑफ मिनिस्टरची निर्णय पण विद्यार्थी मित्रांनो राज्यपालांवर ते बंधनकारक नसेल म्हणजे ते काउन्सिल ऑफ मिनिस्टरने काही आदेश दिले असेल त्यांची निर्णय त्याला ऐकायचे आहे वाटलं पाहिजे नाही वाटलं तर नाही ऐकायचं पण राष्ट्रपतीला ते ऐकावंच बरोबर पण मी ते कसं नाही बोलतो 42 जर उलट केलं काय होतं 42 उलट केलं काय होतं 42 उलट केलं तर 24 होईल का 42 उलट केलं तर 24 अगदी बरोबर तर या 24व्या घटनादुरुस्तीमध्ये विद्यार्थी मित्रांनो जे घटना दुरुस्ती विधेयक आहे ना कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट घटना दुरुस्ती विधेयक ना 42 उलट केली आपण 24 घटना दुरुस्ती विधेयकाला पास करणं हे राष्ट्रपतीवर बंधनकारक काय 24व्या अमेंडमेंटने 24व्या घटना दुरुस्तीने काय केलं जे घटना दुरुस्ती विधेयक आहे फॉर एक्झाम्पल आपण देतो जीएसटी झालं घटना दुरुस्ती विधेयक होते बरोबर आता रिसेंटली ना 104वी अमेंडमेंट घटना दुरुस्ती विधेयक आहे बरोबर घटना दुरुस्ती विधेयकांना पास करणं विद्यार्थी मित्रांनो कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे प्रेसिडेंटची म्हणजे कंपल्सरी असायला त्याला तो नाकारू शकत पण किती आहे का ही 24वी घटना दुरुस्ती येईल का त्याच्या उलटी येईल का नाही कारण माहिती आपल्याला घटना दुरुस्ती विधेयक राज्यांमध्ये येत नाही घटना दुरुस्ती विधेयक राज्यांमध्ये येत नाही किती लोकांना समजले पण विद्यार्थी मित्रांनो 42वी घटना दुरुस्तीनुसार काउन्सिल ऑफ मिनिस्टरचे निर्णय राष्ट्रपतीवर बंधनकारक आहे बरोबर आणि विद्यार्थी मित्रांनो त्याचं जर उलट केलं आपण 24वी घटना दुरुस्ती जर पकडली किती घटना असती 24वी तर या 24व्या घटना दुरुस्तीने बरोबर जे घटना दुरुस्ती विधेयक आहे त्याला हुकार देणे राष्ट्रपतीवर बंधनकारक आहे पण इकडे घटना दुरुस्ती विधेयक येत नाही म्हणून राज्यपालांवरती काही असू शकत नाही 24वी घटना दुरुस्ती आणि 42व्या घटना दुरुस्तीने राज्यपालांवर बंधनकारक किती लोकांना समजलं सांगा मला क्लिअर झाला विषय का व्हेरी गुड बलियू सांगा भाई क्लिअर सगळंच क्लिअर ना काही डाऊट नाही ना व्हेरी गुड हा मुद्दा पण क्लिअर झाला मग मला सांगा राज्य विधिमंडळामध्ये घटना दुरुस्ती विधेयक येतात बरोबर का राज्य विधिमंडळामध्ये घटना दुरुस्ती विधेयक येतात बरोबर का आता सांगितलं आपण पण मी मला दुसरं सुद्धा राज्य विधिमंडळामध्ये घटना दुरुस्ती विधेयके येत नाही बरोबर का राज्य विधिमंडळामध्ये घटना दुरुस्ती विधेयके येत नाही बरोबर का व्हेरी गुड पण त्याला घटना दुरुस्ती नाही म्हणतात आपण त्याला सिंपल म्हणतो तिथे त्यांच्या आपण सिंपल मेजॉरिटी वापरतो आपण बरोबर तिथे सिंपल मेजॉरिटी वापरतो आणि ते घटना दुरुस्ती नसतो घटना दुरुस्ती आपण पार्लिमेंट करून पाठवतो ना पार्लिमेंटमध्ये घटना दुरुस्ती करून देतो फक्त त्याच्या होकारी करण्यासाठी आपण राज्यांकडे करतो बरोबर माझा मुद्दा आता असं बोलतो तुम्हाला मग समजा आता राज्यपाल बिलला पास करतो त्याला रिजेक्ट सुद्धा करू शकतो बरोबर थर्ड रिफील पण करू शकतो फोर्थ त्याला पुनर्विचारासाठी हाऊसकडे पाठवू शकतो आणि फिफ्थ प्रेसिडेंटकडे पाठवू शकतो बरोबर प्रेसिडेंटकडे पाठवू शकतो म्हणजे राष्ट्रपती जेव्हा राज्यपालांनी एखादी विधेयक प्रेसिडेंटकडे पाठवलं प्रेसिडेंटकडे पाठवलं तर त्या विधेयकावर राज्यपालाचा कोणताही अधिकार राहत नाही जर एखाद्या राज्यपालांनी ते विधेयकाकडे पाठवलं असेल राष्ट्रपतीकडे पाठवलं असेल पण विद्यार्थी मित्रांनो ते त्या कंडिशनमध्ये तिथे राज्यपालाचा सहभाग राहत नाही ते मग कोण असेल विधानसभा विधान परिषद आणि प्रेसिडेंट तिथे राज्यपाल होणार
अजिबात होणार बरोबर. इतका लक्षात आलं का? हा 5वा पॉईंट लक्षात आला का तुमच्या की एकदा जर राज्यपालाने विधेयक प्रेसिडेंटकडे पाठवलं तर तेव्हा तिथे राज्यपालांचा काहीही घेणं नसेल. तर फक्त कोण करणार? हा प्रेसिडेंट, विधानसभा नेता. राज्यपाल पहिल्या इन्स्टन्समध्येच म्हणजे एकच वेळा बिलला वापस पाठवू शकतो. विधानसभा एकच वेळा एकच वेळा विधेयक वापस पाठवू शकतो. एकच वेळा पहिल्या इन्स्टन्समध्ये. पण सेकंड इन्स्टन्समध्ये जर तेच जर विधेयक आलं तर राज्यपालाला काय असतं? प्रेसिडेंट. पण जर एखादी विधेयक राष्ट्रपतीकडे गेलं राज्याचं तर ते कितीही वेळा वापस पाठवू शकतं आणि कितीही वेळा त्याला रिजेक्ट करू शकतं. म्हणजे आपल्याला एवढं लक्षात ठेवावं लागेल, जर एखादी विधेयक राष्ट्रपतीकडे गेलं तर त्या विधेयकाला, राज्यासंबंधीच्या विधेयकाला राष्ट्रपती कितीही वेळा वापस पाठवू शकते, त्याला कितीही वेळा नाकारू शकते, तुम्ही तुमचं पाहून घ्या असे म्हणू शकते. पण जेव्हा गव्हर्नर पाठवतो तेव्हा गव्हर्नरचा त्याच्यावर कोणताही प्रकारचा अधिकार राहत नाही. समजलं काय सगळं? समजलं का? समजलं का सगळ्यांना? समजलं? व्हेरी व्हेरी. जे विद्यार्थ्यांना तुम्हाला एवढं सांगायचं आहे मला, जर एखादी विधेयक राष्ट्रपतीकडे गेलं तर त्याच्यावर राज्यपालांचा कोणताही अधिकार मिळत नाही. महत्त्वाचा मुद्दा, राज्यपालाने एखादी पुनर्विचारणी घडवलं त्याला फक्त पहिल्या इन्स्टन्समध्ये, दुसऱ्या इन्स्टन्समध्ये त्याला पासच करावं लागतं. तिसरा मुद्दा की जेव्हा एखादी विधेयक राज्यपाल एकच वेळा वापस पडू शकतो, सेकंड त्याला पास. सगळ्यात महत्त्वाचा, जेव्हा एखादी राज्याचं विधेयक राष्ट्रपतीकडे गेलं त्याच्यावर तो कितीही वेळा त्याला मागे पुढे कुठेही फिरवू शकते. कितीही वेळा त्याच्यावर बंधने काय. तुम्हाला सांगितलं संयुक्त बैठक का बसत नाही, मी तुम्हाला शिकवलं काल शनिवारी शिकवलं. संयुक्त बैठक का बसत नाही तुम्हाला सगळं शिकवलं. संयुक्त बैठक का बसत नाही सगळं शिकवलं, कारण की इथे डेडलॉक फॉर्म होत नाही. बरोबर, इथे डेडलॉक फॉर्म होत नाही. विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये डेडलॉकच होत नाही. तुम्हाला सरकार आणि विधान परिषद पहिल्या वेळेस 3 महिन्यापर्यंत एक्सटेंड होऊ शकतो आणि दुसऱ्या वेळेस 1 महिन्यापर्यंत. 4 महिन्यानंतर डायरेक्टली बिल पास. का लगा? आता काही डिफिकल्टी असेल तर मला विचारा, तर तुम्ही पुढचा टॉपिक चालतो. या राज्य विधिमंडळामध्ये काही डिफिकल्टी असेल तर सांगा मला, तुम्ही दुसरा टॉपिक. काय डिफिकल्टी आहे का? काय डिफिकल्टी आहे का? सांग, काय डिफिकल्टी असेल? काय प्रश्न विचारा मला, चालेल. प्रश्न विचारले तरी चालेल. मनी सांगितलं 1 मिनिट. व्हेरी गुड. क्लिअर कर. मनीमध्ये सांगतो मग आपण पुढे जाऊ. ठीक आहे. कारण की बाकी जर तुम्ही म्हटलं मला सर तहकूब करणे, अधिवेशन किती असतात, सगळे माहिती तुम्हाला पार्लिमेंटमध्ये आपण सगळे डिटेलमध्ये घेतलंच. बरोबर. तहकूब करणे, विसर्जित करणे, प्रेसिडेंट नाही का? प्रेसिडेंट किती दिवस? प्रेसिडेंटकडे बंधन आहे. प्रेसिडेंटकडे जेव्हा प्रेसिडेंट गेला त्याच्यावर काही बंधने येत नाही. बरोबर. म्हणून मी तुझा प्रश्न सॉल्व्ह करतो. मग तुम्हाला माहिती आहे जागा रिक्त वगैरे सगळं शिकलो आपण. लोकसभा विसर्जित, विधानसभा विसर्जित होतं, विधान परिषद होत नाही, आपण ती सुद्धा शिकतो. बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळं क्लिअर झालं तुमच्या? मी सगळ्यांना विचारतो. 12-13 लोक जितके वेळी मला दिसतात आलं आहे सगळ्यांना विचारतोय की सगळं क्लिअर झालं. काही असेल तर मला सांगा, आपण पुढे जाऊ. सगळं क्लिअर झालं? थँक्यू शका, थँक्यू सागर, थँक्यू. ठीक आहे. हां, आता असं हे काहीच नाही. आता तुम्ही ॲक्च्युली आपल्याला थोडा वेळ नाही आहे, अजून आपण गेलो असतो. म्हणजे असं पण आपण ब्रॉड गेलो असतो आणि असं सुद्धा आपण खाली. बरोबर. आपल्याकडे थोडा वेळ कमी असल्यामुळे आपल्याला तेवढं जाता नाही आलं. ठीक आहे. चला करतो का? आता काय शिकू तुम्ही? तुम्हाला सांगा आता काय शिकू मी तुम्हाला? तुम्हाला काय वाटतं? मी इथून सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट शिकवायला पाहिजे
की लोकल सेल्फ गव्हर्नमेंट शिकायला पाहिजे, बरोबर? सांगा, तुम्ही सांगा काय शिकू मी? स्थानिक स्वराज्य संस्था शिकू की सुप्रीम कोर्ट हायकोर्ट शिकू? तुम्ही सांगा. मला पहिली समजलं तुझा प्रश्न समजला नाही मला तुझा प्रश्नही समजला मला मुलाचा प्रश्न समजला मला मयूर तुझा प्रश्नही समजला नाही. सुप्रीम कोर्ट सर स्टेट PCS साठी काही प्रोव्हिजन आहे समजलं नाही तुझा मयूर मला प्रश्न नाही समजला. ठीक आहे. मुलाचा प्रश्न मनी विधेय धन विधेय राज्यांमध्ये आपण हे पार्लमेंटला बोलू धनविधेयक जर विधानसभेमध्ये मांडायचं असेल तर राज्यपालांची पूर्वपरवानगी पाहिजे. राज्यपालाची पूर्वपरवानगी पाहिजे. धनविधेयक मांडायचं असेल तर राज्यपालांची पूर्वपरवानगी पाहिजे. बरोबर. राज्यपालाची हा मुद्दा सगळ्यांना माहिती आहे. तिकडे म्हणजे प्रेसिडेंट. आता याच्या परवानगी मांडली तिथे मांडला विधानसभेमध्ये मांडल्यानंतर कोण मांडणार? पब्लिक मेंबर म्हणजे शासकीय किंवा सार्वजनिक. मांडलं आणि मांडणारा विधायक तुम्हाला माहिती ज्याला इथे पास केलं तर कुठून कुठे पास केलं होतं 5 मग जेव्हा ज्या दिवशी पास होतो त्या दिवशी सभापती सिग्नेचर पाहिजे. सभापती कोणाला? विधानसभेचा. आता सभापतीने म्हटलं पाहिजे की हे अर्थ विधेयक आहे म्हणजे ॲज अ अर्थ विधेयक म्हणून त्याला दुसऱ्या हाऊसमध्ये पाठवतात. कुठे? विधान परिषदेकडे फक्त 14 दिवसाचा वेळ. किती दिवसाचा वेळ? 14 14 डेजचा दिवसचा वेळ. 14 दिवसामध्ये त्या विधान परिषदेला वाटलं याच्यामध्ये काही चेंज करायला सांगायचं आहे कोणाला? विधानसभेला सांगू शकतो. ते स्वतःहून त्याच्यामध्ये कोणतीही दुरुस्त करू शकत नाही. स्वतःहून त्याच्यामध्ये काही चेंज करू शकत नाही. बरोबर. तुमच्या लक्षात येईल की विधान परिषदेचे अधिकार. मग तुम्हाला प्रश्न विचारतो सर जर हे विधेयक जर आपल्या विधान परिषदेमध्ये 14 दिवसापेक्षा जास्त झालं विद्यार्थी मी तुम्हाला एकच सांगतो आजची तारीख किती? समजा 20 तारीख. 20 तारखेपासून जर एखादी विधेयक विधानसभेतून पास झाला आणि कुठे गेलं? विधान परिषदेत. तर 4 तारखेपर्यंत तर म्हणजे 4 तारखेपर्यंत म्हणजे 14 दिवस ते विधेयक इथे राहणार. 14व्या दिवशी असं समजलं जातं की हे विधेयक पास झालं. दोन्ही गृहातून पास झालं. म्हणजे 14 दिवसापर्यंत एखाद्या विधेयकाला विधान परिषद थांबवू शकतं. धनविधेयकाला बरोबर धनविधेयकाला थांबवू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त थांबवू शकत नाही. बरोबर. आता हे विधेयक कोणाला जाणार? राज्यपालांकडे. त्याला पास 14 दिवस झाले राज्यपालांकडे. राज्यपाल म्हणजे पास बरोबर विथहोल्ड नाही रिकन्सिडर नाही पण प्रेसिडेंटकडे पाठवू शकतो. प्रेसिडेंटकडे पाठवू शकतो. तर पास करेल रिजेक्ट किंवा करेल नंतर रिकन्सिडरसाठी करणार नाही विथहोल्ड करेल. बरोबर. विथहोल्ड या 2 कंडिशन का नाही तुमच्या लक्षात आणून दिलं तर पण विधानसभेत हे विधेयक प्रेसिडेंटकडे पाठवल्या जातं. म्हणजे अर्थ विधेयक राज्यपाल राष्ट्रपतीकडे पाठवू शकतो. पण त्याच्यामध्ये तो दोन्ही याच्यामध्ये तो चेंज आपल्याला तो विथहोल्ड आणि त्याला रिकन्सिडरसाठी पाठवू शकतात नाही राज्यपाल पास बरोबर. कशाला पुन्हा आणि मग काय करतो प्रेसिडेंट. तुम्हाला माहिती आहे प्रेसिडेंट किती वेळा लावू शकतो. टेन्शनच नाही. अर्थ विधेयक असो सामान्य असो काही असो काही घेऊन नाही. राष्ट्रपतीकडे गेला म्हणजे तो आपल्या हिशोबाने करेल. बरं. तो राज्याचा कायदा आहे की लावून ना राष्ट्रपतीकडे लावतो. राष्ट्रपती राजवट लावेल. राष्ट्रपती राजवट लावून तुम्हाला माहिती आहे का पूर्ण राज्याच्या अंतर्गत येईल. बरोबर. म्हणून विद्यार्थी म्हणतो धनविधेयक संबंधित सुद्धा राष्ट्रपतीला सगळे अधिकार. अजून काय डाऊट नाही सांगा. डाऊट काय सांगा. मयूर मला तुला प्रश्न नाही कळाला नाही काय प्रोव्हिजन असेल मी तुला सांगितलं. विचारा प्रश्न विचारा. नाही असं काही नाही मला असं काही नाही. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट सुप्रीम कोर्ट घेऊ चालेल
की माझ्या मताने असं म्हणायचं आहे मला, आपण असं केलं चालेल का की पहिले लोकल बॉडी लिहून घेतला, म्हणजे काय होतील, आता आपण प्रशासकीय बघतो ना, कायदा बनवणं, कायद्याची अंमलबजावणी करणं, आणि जर मग त्या कायद्याची व्हॅलिडिटी चेक करणं तेव्हा सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट घेतलं असतं, चालेल का? की तुम्ही तसं म्हणा, मला काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे, चालेल. तुम्ही हायकोर्ट सुप्रीम कोर्ट ना, सुप्रीम कोर्ट हायकोर्ट ठीक आहे, चल सुप्रीम कोर्ट हायकोर्ट, ठीक आहे. तुमचं सिटिझनशिप झालं का? सिटिझनशिप झालंय का? नागरिकत्व झालंय का? नागरिकत्व, ओके. संयुक्त संयुक्त ओके. मयूर सांगतो मी तुला, उद्याला शिकवतो संयुक्त, ठीक आहे. जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन कसं असतं मी तुम्हाला उद्या शिकवतो, ठीक आहे. संयुक्त तुम्हाला उद्या शिकवतो. नागरिकत्व झालंय ना? नागरिकत्व झालंय. 2019चा कायदा, 2019चा कायदा झालाय का? 2021चा कायदा झाला ना? क्या मला प्रश्न विचारतो, एकच प्रश्न विचारतो, मला सांगा. तुमचे आजोबा, ठीक आहे, तुमचे आजोबा किंवा त्यांचे आजोबा, तुमच्या आजोबांचे वडील हे भारतीय नागरिक आहेत, हे संविधानाच्या कुठे लिहिलं सांगा बरोबर. तुमचे आजोबा किंवा त्या आजोबांचे बाबा भारताचे नागरिक आहेत, हे कुठे नमूद आहे सांगा मला. सगळा विद्यार्थी मित्रांनो, सिंपल प्रश्न आहे, चुकून देऊन देऊ नका. व्हेरी गुड, पार्ट नंबर अगदी बरोबर, पार्ट नंबर व्हेरी गुड, पार्ट नंबर अगदी बरोबर, पार्ट म्हणजे काय, हा दिवस लक्षात ठेवायचा 26 जानेवारी 1900. हिच्या अगोदर भारताचे नागरिक होत यासाठी पार्ट नंबर 2 आर्टिकल नंबर 5 ते बर. पण या दिवसानंतर भारताचे नागरिक होत यासाठी 1955 काय, 1955 काय, लक्ष द्या. तुम्ही शिकला असाल तरी चालेल, मी शिकवणार नाही तुम्हाला, झालं तुमचं. मी फक्त एवढं सांगतोय की आयोग कशा पद्धतीने प्रश्न करतो. या दिवशीला भारताचे नागरिक होत, या दिवशी, त्यासाठी पार्ट नंबर, त्यासाठी पार्ट नंबर बर. आणि विद्यार्थी मित्रांनो, या दिवसानंतर म्हणजे 27 जानेवारी 1950 पासून भारताचे नागरिक म्हणजे तुम्ही कसे, आपले आई वडील कसे, हे आहे. आणि या कायद्यामध्ये आता 2021ला चेंज झाला, या कायद्यामध्ये 2021ला चेंज झाला, ठीक आहे. हे तुमच्या लक्षात येईल आणि हे सगळं तुम्हाला माहिती, तुम्ही सांगितलं ना सरांनी, ठीक आहे. हे सगळं सांगितलं ना सरांनी तुम्हाला काय आहे काय नाही, 5, 6 का म्हणतं, त्याचं 7वं ओव्हरराईट काय करतं, 8 काय आहे, 9 काय, 10, 11 आर्टिकल सांगितले बरोबर. या कायद्यामध्ये किती अमेंडमेंट करण्यात आली. चला आपण आता पुढे जाऊ. सुप्रीम कोर्ट हायकोर्ट चालू करण्याच्या अगोदर मी थोडं त्याचा माहोल क्रिएट करतो. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट म्हणजे काय बरोबर, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण आपल्या देशामध्ये आपण पण शिकलो, कायदा बनवणं शिकलो बरोबर, कायद्याची अंमलबजावणी शिकणार आहे, PM, CM, काउन्सिल ते घेणार आहे हळूहळू. पण आता आपण कायदा बनवण्याच्या प्रोसेसमध्ये बरोबर. कायदा राज्यामध्ये कोणी फॉर्म गेला, राज्य निवड मिळाली. केंद्रामध्ये कोणी गेला, केंद्रामध्ये कोणी गेला, अगदी बरोबर. पण ती कायद्याची वैधता चेक करणे, व्हॅलिडिटी चेक करणे कुणाचं काम, कोणाचं काम आहे. त्या कायद्याची वैधता चेक करणे, व्हॅलिडिटी चेक करणे हे कोणाचं काम आहे, कोणाचं काम आहे. कोणाचं काम आहे, कोणाचं काम आहे, कोणाचं काम आहे, कोणाचं काम आहे. सुप्रीम कोर्ट किंवा सर्वोच्च किंवा न्यायव्यवस्था. पहिला मुद्दा काय आला की जर कायदे मंडळाने एखाद्या गोष्टीची एक लॉ बनवलाय, तो लॉ लोकांच्या विरुद्ध आहे, लोकांच्या फेवरमध्ये आहे, तो चांगला आहे, बरोबर आहे, हे चेक करणं म्हणजे न्यायव्यवस्था बरोबर. पहिली एक गोष्ट महत्त्वाची दिसते. माहोल क्रिएट करताय, सुप्रीम कोर्ट शिकायचं आपल्याला, सुप्रीम कोर्ट शिकाय माहोल बरोबर.
संरक्षण न्याय. तुम्ही विचार करा, तुम्हीच विचार करा. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशामध्ये न्याय नसताना सामाजिक म्हणा, आर्थिक म्हणा किंवा राजकीय बरोबर न्याय नसताना तुम्ही मतदान करू शकले असते. भारतामध्ये जर राजकीय न्याय नसता तुम्ही मतदान करू शकले असते. सांगा मला, भारतामध्ये विद्यार्थी व्हेरी गुड न्याय नसता तुम्हाला वोटिंग करण्याचा अधिकार नसता, तुम्ही उभे राहू शकले असते. बरं, तुम्हाला जर सामाजिक न्याय नसतात ना बघा विद्यार्थी, जसं युपी आणि बिहारमध्ये होतं, काय कशी वागणूक म्हणजे तुम्हाला नाही माहिती. तुम्ही आपण हा कालावधी नाही बघितला, पण त्या व्यक्तींचं बघितलं, त्याला माहिती आहे तर देशामध्ये न्याय असावा, देशामध्ये न्याय असावा बरोबर. जर न्याय नसेल तर देश टिकणार, न्याय नसेल तर देश टिकणार. म्हणून हे बघा मी तुम्हाला शिकवलं न्याय, स्वातंत्र्य, समता, समानता आणि बंधुता. बरोबर, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे चारही कशाचे पिलर्स आहे म्हटलं होतं आपण? लोकशाही. कशाचे पिलर्स आहे? लोकशाहीचे. कशाचे पिलर्स आहेत? लोकशाही. बरोबर, तुमच्या लक्षात आणून दिलं बरोबर. या सगळ्या पिलर्स जतन करणं, प्रोटेक्शन करणं हे कोणाचं काम आहे? न्याय. ओके ओके चालेल. लोकस संडे वगैरे चालेल, सगळेच करू. काय म्हणतात डिजी स्टँड हे सगळे एक्सप्लेन करतो, काहीच प्रॉब्लेम नाही, सगळंच घेऊ बघा. फक्त मला सांग तुला कोणते कोणते वर्ड्स पाहिजे समजून मी तुला सगळं सांगतो. ठीक आहे, तुझे असे असंख्य वर्ड्स आहेत आपल्या बुकामध्ये बरोबर. तुम्ही सांगा मला काय काय एक्सप्लेन करायचं, मी आपण ते घेऊ बरोबर. या चारही प्रिन्सिपलचं, या चारही लोकशाहीच्या आधारस्तंभांचं प्रोटेक्शन करणं किंवा त्याचं संरक्षण करणं कोणाचं काम आहे? न्याय व्यवस्था. न्याय, स्वातंत्र्य, समता बरोबर. पहिलं व्हॅलिडेशन करणं, दुसरं हा लोकशाहीच्या आधारस्तंभांचं काय करतात? प्रोटेक्शन, संरक्षण. दोन थर्ड कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय. थर्ड पॉईंट सांगतो बरं, दोन सांगितले मला, तुम्हाला दोन सांगितले. एक कायद्याची वैधता चेक करणे, दुसरा या लोकशाहीच्या आधारस्तंभांचं संरक्षण करणे, तिसरं कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय. बरं, देशामध्ये कोणत्याही बॉडीची याची याची आणि स्वतःची सुद्धा सार्वभौम बनून जायचं. म्हणजे काय? देशामध्ये या तिन्ही बॉडींना एक पत्र आणून ठेवलं. म्हणजे विद्यार्थी मित्र, या कायदे मंडळाकडे सार्वभौम द्यायचं नाही, कार्यकारी मंडळाला सुद्धा सार्वभौम द्यायचं नाही आणि न्याय मंडळाला सुद्धा सार्वभौम द्यायचं नाही. म्हणजे काय? थर्ड पण काम होतं की संविधानाचा सार्वभौम टिकून ठेवणं, संविधानाचा सार्वभौम टिकून ठेवणं. सार्वभौम म्हणजे सॉव्हर्निटी, सुप्रिमसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, लॉ ऑफ द लँड टिकून ठेवण्याचं काम सुद्धा कोणाकडे आहे? कार्यकारी न्याय मंडळ. दुसरा जो पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो कार्यकारी मंडळाचा, कोणता आहे? न्याय मंडळाचा. तो काय आहे? देशामध्ये संविधानाचा सुप्रिमसी आहे, सॉव्हर्निटी आहे, ही जतन करण्याचा किंवा त्याचं प्रोटेक्शन करण्याचा अधिकार सुद्धा आहे आपल्या देशात. बरोबर. कळलं का? तुम्हाला कळत आहे का मी जे एक्सप्लेन करतोय? हे मुद्द्याने तुम्हाला एक माहोल क्रिएट होईल की तुम्हाला लक्षात येईल की ऍक्च्युली संविधान आपल्या काय न्याय व्यवस्था आपल्या देशामध्ये काय काम करतं. सांगा मला, कमेंट करा, सांगा मला, मेसेज करा.
प्रज्ञा समोर. ठीक आहे, 3 समोर. चौथा लोकांच्या मूलभूत हक्कांचं संरक्षण. लोकांच्या मूलभूत हक्कांचं संरक्षण. ज्या संविधानाने लोकांना काही मूलभूत हक्क दिले आहेत, म्हणजे फंडामेंटल राईट्स दिले आहेत किंवा बेसिक राईट्स दिले आहेत, त्या सगळ्यांचं काय करणार, संरक्षण करणार. हे सुद्धा कोणाचं काम आहे, तुमच्या देशामध्ये असलेली न्याय व्यवस्था. बरं, उदाहरण तुम्हाला हा एक प्रश्न विचारतो, हू इज द प्रोटेक्टर ऑफ फंडामेंटल राईट्स? कोण आहे? न्याय व्यवस्था. कोण आहे? न्याय व्यवस्था. म्हणजे तुमच्या मूलभूत हक्कांचं, तुमच्या बेसिक्स राईट्सचं प्रोटेक्शन करण्याची जबाबदारी कोणाची आहे? नेक्स्ट, मूलभूत हक्कांची गॅरंटी सुद्धा देतं. गॅरंटी की भाऊ तुमचे ब्रेक झाले तुम्ही घ्या. म्हणजे मूलभूत हक्कांची प्रोटेक्शन, संरक्षण करणं आणि त्यांची गॅरंटी देणं. म्हणजे गॅरंटी म्हणजे काय, कधीच खराब होणार नाही, म्हणजे पहिलीची आहे. आणि प्रोटेक्शन म्हणजे काय, खराब झाल्यानंतर, म्हणजे आधीची आणि नंतरची सुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची आहे? न्याय व्यवस्थेची. कोणाची आहे? न्याय व्यवस्थेची. तुमच्या एवढं लक्षात असेल विद्यार्थी की या भारत देशामध्ये न्याय व्यवस्था फंडामेंटल राईट्सला देण्यासाठी सुद्धा पुरवतं आणि त्याचं म्हणजे ब्रेक झाले त्याची प्रोटेक्शन म्हणजे संरक्षण सुद्धा तुम्हाला देतं. म्हणजे काय की ज्युडिशरी मूलभूत हक्कांच्या अगोदर सुद्धा येतं, लोकांना त्याची गॅरंटी देतं आणि नंतर जे ब्रेक झाले त्याची सुद्धा संरक्षण सुद्धा प्रोव्हाइड करतं. कळलं का? 5 पॉईंट कळाले का तुम्हाला? 5 पॉईंट कळाले का? सांगा रे मला. सगळ्यांना कळाले म्हणजे 5 पॉईंट की न्याय व्यवस्थेच्या देशामध्ये काय असतं. आता आपण शिकणार आहोत, असंख्य गोष्टी आपल्याला नवीन नवीन माहिती पडतील, पण आपण काय शिकणार? मग मला सांगा, हा ज्युडिशरी आहे, हा कार्यमंडळापासून वेगळा असायला पाहिजे का? कार्यकारी मंडळापासून वेगळा असायला पाहिजे की एकत्र असायला पाहिजे? सांगा मला. एकत्र असायला पाहिजे की वेगळा असायला पाहिजे? तुमच्या संविधानामध्ये मेन्शन सुद्धा आर्टिकल नंबर 51 तो वेगवेगळा असायला पाहिजे. 50 कार्यकारी मंडळ न्याय मंडळापासून वेगळा असायला पाहिजे. बरोबर, हे सुद्धा तुमच्या संविधानामध्ये येतं आहे. आणि हे सगळं मी तुमच्या आता नजरेपुढे मांडणार आहे की तुमच्या देशामध्ये न्याय व्यवस्था काय आहे, त्याची गव्हर्नमेंट कशी होतं, त्याची कॉलेजियन सिस्टीम करते, त्याची रिमोट प्रक्रिया कशी आहे. बरोबर, हे सगळं आपण सगळं आता उद्यापासून. बरोबर, आज जे आपण जर आता सुरुवात केलं, आज घेण्याचं शक्य आहे ना. तुम्ही काय म्हणजे आज सगळं घेतलं, तुम्ही कन्फ्यूज होऊन जाता. बरोबर, तर आपण याला उद्यापासून शिकू. सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आपण उद्याला. ठीक आहे. आणि तुमचे जर काही डाऊट्स असतील तर मला विचारायचे. आतापर्यंत नाही का, मयूर 51 मध्ये नाही रे, 50 मध्ये आहे. 51 मध्ये दिला आहे आंतरराष्ट्रीय शांतता करार. 50 मध्ये सांगितलं आहे ज्युडिशरी इज सेपरेट फ्रॉम एक्झिक्युटिव्ह. ठीक आहे. तर मग थांबायचं आपण इथे, तुम्ही थांबून जाऊ. उद्याला आपण 8 वाजता घेऊ, आम्ही 12 वाजता सुरू. ठीक आहे. बाय बाय.